नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत सरकार आणि सानिकाचं लग्न झाल्यावर विभा म्हणू लागते, लई थकलेत तुम्ही, आज तुमची पहिली रात्र आहे, तर कसं सगळं तसंच झालं पाहिजे। त्यावर सानिका म्हणते, अगं परिस्थिती काय, तू बोलतेस काय। त्यावर बाबू म्हणतो, कुछ भी हो जाए परिस्थिती, एन्जॉय करो, तुम टेन्शन मत लो। त्यावर सरकार म्हणू लागतो, अरे ये काढा हे सगळं, उगाच काही तर नको। त्यावर विभा म्हणू लागते, एवढ्या मेहनतीने बनवलंय आम्ही, काढाबिडा नाही। अगं पहिल्या रात्री हे असंच असतं। त्यावर सानिका म्हणते, तुला कसं माहीत गं। त्यावर विभा म्हणू लागते, अगं पिक्चरमध्ये पाहिलंय, चला माझ्या संग, आणि ती त्यांना घेऊन जाते। सानिका आणि सरकार परत येतात तेव्हा विभा आणि बाबू तिथून निघून जातात। सानिका आणि सरकार एकमेकांकडे बघू लागतात, त्यांना काय बोलावं काही समजत नसतं। त्यावर सानिका म्हणते, दूध, हे घे दूध, आणि ते दोघं थोडा वेळ शांतपणे बसतात। सानिका जेव्हा सरकारकडे बघते तेव्हा सरकार दुसरीकडे बघत असतो, आणि सरकार जेव्हा सानिकाकडे बघते तेव्हा सानिका खाली बघते। थोडा वेळ गेल्यावर ते दोघं एकमेकांकडे बघून म्हणू लागतात, हे लयच विचित्र वाटतंय, आणि दोघंही हसू लागतात। त्यावर सानिका म्हणते, बरं झालं माझ्या मनातलं तूच बोललास, मला तर ना लय टेन्शन आलं होतं। त्यावर सरकार म्हणू लागतो, तुझ्यापेक्षा ना मलाच जास्त टेन्शन आलं होतं। ते पिक्चरमध्ये दाखवतात ना, हिरोईन दूध घेऊन येते आणि तो हिरो दूध पितो। त्यावर सानिका म्हणते, तू बी ना, ते पिक्चरमध्येच चांगलं वाटतं। त्यावर सरकार म्हणतो, मी बी तेच म्हणणार होतो। पुढे सरकार म्हणतो, या दुधाचं काय करायचं, मला तर दूध पण आवडत नाही, आणि ते परत हसू लागतात। सानिका सरकारकडे बघून म्हणते, हसताना लय भारी दिसतोस तू। त्यावर सरकार म्हणतो, यात पण माझा नंबर नेहमी दुसराच असणार आहे। त्यावर सानिका विचारते, का। त्यावर सरकार म्हणतो, कारण पहिला नंबर तुझा असणार आहे। आणि सरकार म्हणतो, आज ना आपण लय मनसोक्त गप्पा मारू, तू मी आणि त्यो। त्यावर सानिका विचारते, त्यो कोण। तेव्हा सरकार चंद्राकडे बघू लागतो। सरकार सानिकाला म्हणतो, सानिका मला तुला काहीतरी सांगायचंय। त्यावर सानिका विचारते, काय। त्यावर सरकार म्हणतो, थँक्यू माझ्याशी लग्न केल्याबद्दल। त्यावर सानिका म्हणते, थँक्स तर मी तुला म्हणायला पाहिजे, तू माझ्याशी लग्न केल्याबद्दल। पुढे सरकार म्हणतो, आपलं पुढचं आयुष्य कसं असेल गं। त्यावर सानिका म्हणते, मस्तच असेल, आता सगळं काही चांगलं होईल। दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका चुलीवरती चहा बनवत असते। सरकारला जाग येते आणि तो तिच्याकडे बघून हसू लागतो आणि विचारतो, हे काय तिकडे काय करतेस। त्यावर सानिका म्हणते, चहा बनवतीये, आज आपल्या लग्नाचा पहिला दिवस ना, मग पहिला चहा करायला नको का। ती पुढे विचारते, अहो तुम्हाला चहा कसा पाहिजे। त्यावर सरकार म्हणतो, आल्याचा कडक चहा करशील का। त्यावर सानिका म्हणते, हो 2 मिनिटात। सानिका सरकारसाठी चहा घेऊन जाते। त्यावर सरकार म्हणतो, हाय का, काय हे गरम पाणी आहे फक्त। त्यावर सानिका म्हणते, अरे आता इथं काय मिळणार आहे दुसरं, आणि आपला संसार जसा जसा पुढं जाईल तसं तसं एक एक जिन्नस ॲड होईलच की, म्हणजे बघ तुझ्या स्वभावासारखी गोड गोड साखर ॲड होईल, माझ्या स्वभावासारखी थोडीशी कडवट चहा पावडर ॲड होईल, आणि आपली लव्ह स्टोरी कशी खतरनाक आहे तसं खतरनाक थोडंसं आलं ॲड होईल। आणि ती विचारू लागते, अहो सांगा की चहा पिऊन कसा झालाय। त्यावर सरकार चहा पितो आणि म्हणू लागतो, ते चहा जरा गरम आहे ना, त्यामुळे तोंड भाजतंय, फुंकर मारून दे की। त्यावर सानिका फुंकर मारते। सरकार पुन्हा म्हणू लागतो, चहा गोड नाहीये। त्यावर सानिका म्हणते, बघू बघू, आणि ती चहा पिऊन म्हणते, चांगला तर आहे की। त्यावर सरकार म्हणतो, होय दाखव बरं। आत्ता चहा गोड झालाय, असं म्हणू लागतो। इकडे साहेबराव सानिका आणि सरकारचे पोस्टर छापायला सांगतात, या दोघांना जिवंत किंवा मृत पकडून देणाऱ्यास 5 लाख रुपये बक्षीस। त्यावर सावित्री म्हणू लागते, अहो हे काय केलंय। त्यावर पंकजा म्हणते, बघ ना, पोस्टर जरा मोठेच छापायला पाहिजे होते। त्यावर इन्स्पेक्टर म्हणू लागतात, साहेब पकडून देण्यासाठी असे पोस्टर्स छापणं कायद्याने गुन्हा आहे, प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका। त्यावर साहेबराव म्हणू लागतात, तुमचं हे कायदा फायदा शहाणपणा बिनपणा मला शिकवू नका, मला जे करायचं ते मी करणार आहे, आणि तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा। आणि ते म्हणू लागतात, या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला त्यांना पकडायला मदत केली किंवा त्यांचं एन्काउंटर जरी केलं तर ह्या सगळ्यात तुम्हाला मी 5 लाख रुपये देईल, आणि आणखी पाहिजे असेल तर वाढवून देईल। त्यावर जय म्हणू लागतो, तुम्ही नुसती टीप जरी दिली तरी मी तुम्हाला 5 लाख रुपये देईल, ते बी तुमच्या घरी येऊन। त्यावर इन्स्पेक्टर म्हणू लागतात, मी तुमचा राग समजू शकतो, पण ते नवीन साहेब आले ना, मला नाही वाटत ते असं काही होऊ देतील। त्यावर साहेबराव म्हणू लागतात, तुझ्या साहेबाला किती पैसे पाहिजे सांग, सांग मी त्याच्या तोंडावर फेकून येतो। त्यावर इन्स्पेक्टर बोलू लागतात, हे बघा साहेब, सानिका आणि सरकार या केसमध्ये निव्वळ
संशयित आहे आणि आपल्याला कायद्याने त्यांना कोर्टासमोर हजर करावंच लागेल. आणि ते म्हणू लागतात, नवीन जे साहेब आले ते अजून आम्हाला माहीत नाही कसे आहेत ते. आम्ही ऐकले ते खूपच प्रामाणिक आहेत, त्यामुळे त्यांची सारखी बदली होत असते. मला नाही वाटत ते आपल्या बाजूने येतील. त्यामुळे तुम्ही थोड्या दिवस शांत बसा, मी करतो काय करायचं ते. आणि ते तिथून निघून जातात. पंकजा म्हणते, ते दोघं जर सापडले तर काय होईल? त्यावर जय म्हणू लागतो, काय होणार आहे, त्या दोघांनाही आत टाकतील. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, जय, पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना लगेच फोन कर, रिपोर्ट बदलायला सांग. सर्वेशचा ॲक्सिडेंट वाटला पाहिजे, खून नाही. त्यावर पंकजा म्हणू लागते, दादा काय आहे हे? अरे स्वतःच्या पोरीला मारण्यासाठी पोस्टर बिस्टर छापले या, आणि आता बापाचं काळीज पिघळलं का तुझं? आता पोरीला वाचवायला निघालास का? त्यावर साहेबराव म्हणतात, वाचवायला नाही, मारायचाच प्लॅन आहे. त्यावर सावित्री म्हणू लागते, अहो काय, स्वतःच्या पोरीबद्दल असं बोलायला काहीच वाटत नाही का तुम्हाला? त्यावर साहेबराव म्हणू लागतात, मग स्वतःच्या बापाबरोबर असं वागायला काही नाही वाटलं का तिला? पुढे ते सावित्रीला म्हणतात, ती माझा अभिमान होती, तिने माझं नाक कापलंय आणि आता बाहेर पडायची बी लाज वाटू लागली आहे मला. तिने जी चूक केली आहे त्याची शिक्षा तिला होणारच. त्यावर पंकजा विचारू लागते, पण सर्वेशचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून काय होणार आहे? त्यावर साहेबराव म्हणतात, पोलीस त्यांच्या मागं लागणं बंद करतील आणि ते दोघं डायरेक्ट आपल्या हातात मिळतील. त्यावर जय बोलू लागतो, बरोबर आहे पप्पा, ते जर पोलिसांच्या हाती लागले तर ते जेलात जातील आणि कायम जिवंतच राहतील, आणि मला ते जिवंत राहिलेले नकोय. त्यावर सावित्री बोलते, अरे काय बोलतोय तू? त्यावर साहेबराव म्हणतात, बरोबर बोलतोय तो. त्या दोघांनी जी चूक केली आहे ना, त्याची शिक्षा केवळ एकच, त्या दोघांना त्यांचा जीव गमवावा लागणार आहे. आणि ते जयला म्हणू लागतात, जय, त्या डॉक्टरला भेट आणि जेवढा पैसा लागेल तेवढा दे आणि रिपोर्ट बदलव. इकडे विभा आणि बाबू सानिका आणि सरकारसाठी गरमागरम नाश्ता घेऊन येतात. तेवढ्यात बाबूला सोनाचा फोन येतो आणि तो म्हणू लागतो, हा देखता हूँ. बाबू जेव्हा मोबाईल बघतो तेव्हा त्यात साहेबरावांनी सानिका आणि सरकारसाठी छापलेलं पोस्टर असतं. ते बघून बाबूला धक्का बसतो आणि तो सरकारला 1 मिनिट बाजूला आहे म्हणून त्याला दाखवतो आणि म्हणू लागतो, भाई ऐसा कभी सोचा नहीं था, साहेबराव ऐसा करेंगे. त्यावर सरकार म्हणतो, राग माणसाला असं काही करायला भाग पाडत असतो. पुढे तो म्हणतो, सानिकाला हे सगळं कळता कामा नाही, तिचा लई जीव आहे रे तिच्या पप्पांवर, तिला जर हे कळलं तर तिला लई वाईट वाटेल. तेव्हा सानिका त्याच्या मागे येऊन उभी राहते. बाबू त्याला खुणवतो. सरकार मागे वळून बघतो तेव्हा सानिका त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून बघते. सानिका जेव्हा तो मेसेज वाचते तेव्हा तिला खूप धक्का बसतो आणि खूप वाईट वाटू लागते. तेव्हा सरकार म्हणतो, सानिका हे बघ, आपल्याला तिकडं काय झालंय काहीच माहीत नाहीये, हे बघ, तू रिॲक्ट करू नकोस आणि शांत हो. आणि सानिका रडू लागते. सरकार म्हणतो, ऐक की, अगं रडू नकोस, जे झालं ते झालं, आणि जे झालं ते आपल्याला माहीत होतं का? तर विभा आणि बाबू म्हणू लागतात, ते असं करतील असं कधी वाटलं नव्हतं. त्यावर सानिका म्हणते, हे पप्पांनी केलं नाहीये, हे सगळं आत्यांनी केलंय, सर्वेशचा राग काढायचा म्हणून करतीये ते हे सगळं, पप्पा असं कधीच नाही करू शकणार. आणि ती म्हणू लागते, आपण जर पप्पांपुढे गेलो ना तर ते स्वीकारतील रे आपल्याला, मला माहिती आहे पप्पांचं लई जीव आहे माझ्यावर, अरे लाडकी आहे मी त्यांची, आजवर त्यांनी मला कुठल्याच गोष्टीसाठी नाही म्हटलं नाहीये. आपण एक काम करू, आपण जाऊया त्यांच्या पुढं, ते स्वीकारतील आपल्याला. इकडे सावित्री पूजेसाठी मंदिरात जात असते तेव्हा साहेबराव तिला म्हणतात, देवाकडं कसलं बी मागणं मागा, पण माझ्या पोरीचं चांगलं होऊ दे, असं काही मागू नका, कारण आता देव बी आला तरी तिचं काय बी चांगलं व्हायचं नाही. सावित्री मात्र काही न बोलता गपचूप तिथून निघून जाते. तेवढ्यात एक माणूस साहेबरावांकडे हार घेऊन येतो आणि म्हणू लागतो, नमस्कार साहेबराव, अहो कसे आहात तुम्ही? मागे मी जयसाठी स्थळ घेऊन आलो होतो, तर लात मारून तुम्ही मला हाकलून दिलं होतं तर का? तर मुलगी मूळ कळशी गावातली होती, तिचे आजोबा पणजोबा हे कळशीत राहत होते, हे कुठं मला माहीत होतं हो, पण तुम्ही मला हाकलून दिलं होतं आणि याच पायरीवर म्हणाला होतात, कळशी गावशी सोयरीक जरी कोणी आमच्या गावाने केलं तर त्याचं श्राद्ध घालील म्हणून. आणि आत्ता समजलं, अहो तुमची लाडकी लेक, अहो कळशी गावाच्या पोराबरोबर पळून गेली ना, आणि ते बी आप्पासाहेब धुमाळच्या, आणि आता काय करणार, पोरीचं श्राद्ध घालणार? त्यावर साहेबराव ओरडायला लागतात. त्यावर तो माणूस म्हणतो, ओरडू नका साहेबराव, जे बोललात ना ते करायची हिंमत ठेवा. आणि तो साहेबरावांच्या हातात ती माळ देऊन तिथून हसत हसत निघून जातो. साहेबरावांना खूप राग येतो आणि ते सानिकाचं श्राद्ध घालण्याची तयारी करत असतात.
सावित्री जेव्हा मंदिरातून परत येते तेव्हा हे सगळं बघून तिला धक्का बसतो आणि ती साहेबरावांजवळ जाऊन विचारू लागते, अहो काय करताय तुम्ही हे? त्यावर साहेबराव म्हणतात, मेलेल्या माणसाचं श्राद्ध घालण्याची परंपरा आहे आपली. आणि ते जयला म्हणू लागतात, जय फोन चालू कर, समध्या लोकांनी कळालं पाहिजे की सानिका आपल्यासाठी मेली आहे म्हणून. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.